श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत 2025 हे नववर्ष वृश्चिक राशीच्या जातकांना कसं राहणार आहे. तुमची वृश्चिक रास आहे, तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का? नूतन वर्षामध्ये शनी महाराजांची कृपा तुमच्यावर कशी होणार आहे, राहू देवांची कृपा कशी होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कोणत्या बाबतीत संकट येऊ शकतात, याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी. संपूर्ण व्हिडिओ पहा अशी मी आपणास विनंती करते. गुरु महाराजांच्याकडे जाऊयात. गुरुदेवांची सप्तम स्थानातील स्थिती 15 मे 2025 पर्यंत राहील. मग या दरम्यान तुम्हाला काय फळ प्राप्त होईल? तर जोडीदाराचं सौख्य प्राप्त होणं, एखादा अधिकार प्राप्त होणं, महत्त्वाच्या दिवसापासून ते काम पूर्ण होत नव्हतं ते काम पूर्ण होणं, असे शुभ परिणामकारक फळ गुरु महाराज मे 2025 पर्यंत देतील. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर मात्र गुरुदेवांची स्थिती बदलणार आहे. 8व्या घरामध्ये गुरु महाराज जातील आणि तुम्हाला 8वा गुरु सुरू होईल. मग या दरम्यान तुम्हाला दत्त उपासना करणं फार गरजेचं ठरणार आहे. कारण अष्टम स्थानात जेव्हा गुरुदेव जातात त्यावेळेस ते त्रिक भावात गेलेले असतात आणि त्यांचे अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला मोठ्या स्वरूपात मिळत असतात. म्हणजेच काय प्राप्त होतं, तर तुम्ही एखादं काम निश्चित करता किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, तर त्या कामामधनं यश प्राप्त करून देण्यासाठी विलंब लागतो, फार वेळ तुम्हाला द्यावा लागतो, असे काहीसे परिणामकारक फळ मिळते. परंतु 2025च्या मे पर्यंत तुम्हाला गुरुदेवांची पंचम दृष्टी लाभस्थानावर आहे, त्यामुळे लाभ प्राप्त होतील, मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटू शकतं. बिल्डर व्यावसायिक असाल तुम्ही तर तुम्हाला अतिशय उत्तम ग्रहमान आहे. त्याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग, याबरोबरच कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यावसायिक वर्ग, माल वाहतूक या संदर्भातील व्यावसायिक वर्ग अतिशय सुखावणार आहे, आनंदित होणार आहे. सप्तम दृष्टी ही लग्न स्थानावर येईल, त्यामुळे कुठलंही मोठं काम तुम्ही हाती घेणार असाल तर आत्मविश्वासाने ते पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहणार आहे. म्हणजे हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असे फळ गुरु महाराज तुम्हाला देतील. गुरु महाराजांची नवम दृष्टी ही राशी पत्रिकेतील तृतीय स्थानावर येईल. म्हणजेच तुमचा पराक्रम परिश्रम वाढवण्यासाठी गुरु महाराजांची कृपाच म्हणता येईल. याचबरोबर या वर्षामध्ये 2025 या वर्षामध्ये प्रवास योग अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार येणार आहेत. तुम्ही त्या प्रवासामध्ये आनंद प्राप्त करून घेणार आहात, त्यामध्ये आनंद मिळवणार आहात, असे शुभ संकेताचा 2025 हे साल म्हणता येईल. त्याची नवम दृष्टी ही राशी पत्रिकेतील तृतीय स्थानावर जेव्हा येते त्यावेळेस तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे. गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्राशी रिलेटेड कुठलंही काम तुम्ही करताय, तुमच्यासाठी आनंददायी परिस्थिती किंवा तुम्हाला गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती गुरु महाराजांच्या कृपेने मे महिन्यापर्यंत अतिशय उत्तम आहे. याचबरोबर गुरुदेवांची आपण ह्या 3 दृष्ट्या पाहिल्या. गुरुदेवांची पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणचं फळ भरभरून तुम्हाला मिळालं. ज्यावेळेस तुम्हाला 8वा गुरु सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, तर मे नंतर तुम्हाला दत्त उपासना करणं आवश्यक ठरणार आहे. कारण गुरुदेव 8व्या अष्टम स्थानात जेव्हा जातात त्यावेळेस सुरू असलेलं काम हे कुठेतरी स्थगित होणं, कामामध्ये परिवर्तन होणं, काम करताना चिडचिड होणं, मनस्ताप होणं, राग किंवा एखाद्या गोष्टीसाठी वाद प्रतिवाद होणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत असतात. म्हणून अष्टम स्थानात गेलेले गुरु महाराज आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही करणारी उपासना ही अत्यंत गरजेची आहे. मग ती उपासना काय करायची व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत. याचबरोबर राशी पत्रिकेतील शनी महाराजांचं गोचर सुद्धा यावर्षी परिवर्तित होणार आहे. शनी महाराजांचं परिवर्तन होत आहे. मीन राशीतनं शनी महाराज गोचर करण्यास सुरुवात होतीये आणि तो कालावधी आहे 30 मार्च. 30 मार्च पासून शनिदेव तुमच्या पंचम स्थानात गोचर करतील. राहुदेवांचं गोचर सध्या स्थितीमध्ये 18 मे पर्यंत पंचम स्थानात आहे. शनिदेव आणि राहुदेव जेव्हा एकत्रितरित्या पंचमात गोचर करतील त्यावेळेस पितृदोष निर्माण होतो आणि पितृदोषाचे परिणाम काय होतात, तर तुम्हाला एखाद्या कामामधील गती मंदावणं, मन चिंतित करणं, व्यथित करणं, एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये जास्त चिंता काळजी वाटणं, असे काहीसे तुम्हाला परिणाम प्राप्त होतात. 30 मार्च ते 18 मे या कालावधीमध्ये या गोष्टी घडू शकतात. मग या दरम्यान तुम्हाला विशिष्ट उपासना करायची आहे. कोणती करायची ती व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. प्रेम प्रणयाच्या बाबतीमध्ये मात्र शनी महाराज जेव्हा पंचमात गोचर करतील त्यावेळेस सुद्धा वादाचे प्रसंग वारंवार येणं, एखाद्याशी मतभिन्नता होणं, तुमचा जो लव्ह पार्टनर आहे त्याच्यासोबत वाद प्रतिवाद होणं, असे काहीसे खूप फळ प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे त्या दरम्यान नक्कीच तुम्हाला उपासना करायची.
शनी महाराज पंचमात आल्यानंतर काय फायदा करतील, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे शिक्षण घेऊ इच्छिता, ज्या शिक्षणामध्ये गूढ विद्येचा अभ्यासक तुम्ही होऊ इच्छिता, तर नक्कीच तुम्ही होऊ शकता. या दरम्यान तुम्हाला कायद्याचं शिक्षण तुम्ही घेत असाल, MS करताय, MBBS करताय, स्पर्धात्मक परीक्षा देतायत किंवा सरकारी गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करताय, त्यासाठी संदर्भातील काही कोर्सेस तुम्ही करताय, तर तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये सुद्धा यश प्राप्त करून देण्यासाठी ही शनी महाराजांची स्थिती उत्तम राहणार आहे. परंतु परंतु आहे कारण या दरम्यान तुम्हाला शनिदेवांची उपासना सुद्धा करणं आवश्यक ठरणार आहे. याचबरोबर शनी महाराजांची तृतीय दृष्टी सप्तम स्थानावर येईल. 7वं घर हे जोडीदाराच्या सौख्याचं आहे. ज्या ठिकाणी शनिदेव दृष्टी देतात त्या ठिकाणचं वाढ फायदा करतात, काहीतरी बदल करतात, परिवर्तन घडवतात. म्हणजेच तुमच्या जोडीदारासंदर्भात तुम्हाला अति काळजी असेल, त्यांच्या तब्येती संदर्भात किंवा त्यांच्या करिअर संदर्भात तुम्हाला काळजी चिंता असेल, तर ती काळजी चिंता सुद्धा कमी करतील. याचबरोबर शनिदेवांची सप्तम दृष्टी लाभस्थानावर येईल. लाभस्थान म्हणजे तुमच्या लाभामध्ये वृद्धिंगत करून देण्यासाठी शनिदेवांची ही स्थिती अतिशय उत्तम आहे. याचबरोबर शनी महाराजांची दशम दृष्टी ही तुमच्या धनस्थानावर येईल. धनस्थान हे पैसा वृद्धिंगत करून देणारं स्थान आहे, कुटुंबाच्या सौख्याचं स्थान आहे. तुम्हाला कुटुंबामध्ये तुम्ही प्रमुख म्हणून काम करता, प्रमुख म्हणून तुम्ही कुटुंबात आहात, तर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी वाढणार आहे. या नववर्षामध्ये तुम्हाला नवनवीन जबाबदाऱ्या, आव्हानं या सुद्धा गोष्टींमधनं जावं लागणार आहे. हा काळ कधी असेल तर 18 मे नंतरचा कालावधी म्हणता येईल. त्याचबरोबर राहुदेव जसे कृपा करणार आहेत तसे तुम्हाला त्रासही देऊ शकतात. त्या कुठल्या बाबतीमध्ये ते समजून घेऊयात. पंचम स्थानामध्ये राहुदेव आहेत. 18 मे नंतर राहुदेव चतुर्थातनं गोचर करतात. राहुदेवांची सप्तम दृष्टी ही थेट कर्मस्थानावर येईल, दशम स्थानावर येईल. म्हणजे तुम्ही जो नोकरी करताय, उद्योग व्यवसाय करताय, त्या कामामध्ये अडचणी निर्माण करणं, कलिग मंडळींकडनं किंवा तुमच्या बॉसकडनं तुम्हाला सतत त्रास, मनस्ताप, चिडचिड करून देणारे प्रसंग वारंवार येणं, अशा काहीशा गोष्टीतनं जावं लागतं. मग या दरम्यान तुम्हाला नित्य उपासनेचा आधार घेऊन त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये अगदी परफेक्ट कसं ते काम होईल याच्याकडे लक्ष देणं हे खूपच गरजेचं ठरणार आहे. राहुदेवांच्या समसप्तक योगामध्ये केतुदेव येतात, म्हणजे दशमातनं केतुदेवांचं गोचर आहे. हे तुम्हाला काय फळ देईल, तर केतुदेव जेव्हा दशमात येतात त्यावेळेस संधीचा काळ निर्माण करतात. म्हणजे तुम्हाला एखादी संधी जी मिळणार होती पण काही कारणास्तव ती तुमच्या हातनं गेली, तर ती संधी पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी केतुदेवांची ही स्थिती अतिशय उत्तम म्हणते. त्याचबरोबर केतुदेव हे प्रत्येक कामामध्ये उद्विग्नता वाढवतात, जिज्ञासा वाढवतात, महत्वाकांक्षा वाढवतात किंवा काही अंशी संशयी स्वभाव सुद्धा निर्माण करून देतात. म्हणजेच छळ निर्माण करून देण्याचं काम सुद्धा केतुदेवांचं आहे. तर या दरम्यान म्हणजे 18 मे नंतरचा जो कालावधी आहे डिसेंबर 2025 पर्यंतचा, या दरम्यान तुम्ही कुठलीही गोष्ट करताय, कुणाशी रिलेशन मध्ये आहात किंवा कोणत्या नातेवाईकांशी तुम्हाला संभाषण करायचं आहे आणि असं समजलं की या माध्यमातनं वादाचा प्रसंग नक्कीच येणार आहे, तर अशा वेळेस थोडीशी काळजीपूर्वक वार्तालाप झाला पाहिजे, संभाषण झालं पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठीचं ग्रहमान कसं आहे, सप्तम स्थानातनं जोपर्यंत गुरुदेवांचं गोचर आहे अर्थात 15 मे 2025 पर्यंत विवाहासाठी शुभ संकेताचेच योग म्हणता येईल. परंतु तुमच्या लग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग सुरू आहे का, त्याचबरोबर विवाहाचं स्थळ, दिशा, अंतर या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर तुमच्या जन्मलग्न कुंडली तपासून घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा माझ्याशी करायची असेल तर नक्कीच तुम्ही माझा संपर्क क्रमांक मी दिलेला आहे, त्यावरती तुमच्या व्हॉट्सअपला जाऊन तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाणी माहिती पाठवून नक्कीच तुम्ही तुमच्या जोडीदाराबाबतीतली माहिती मिळवू शकता. याचबरोबर सप्तम स्थानामध्ये जोपर्यंत गुरुदेवांचं गोचर आहे तोपर्यंत विवाहाच्या कार्याला गती वाढणार आहे. तुम्ही विवाहाचं कार्य हाती घेतलेलं आहे, तुमचा पाल्य, त्याचा वधू किंवा वर याच्या विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करताय आई वडील म्हणून, तर तुमच्या सुद्धा हाताला यश येऊ शकतं. अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे, कारण गुरुदेवांची दृष्टी त्या ठिकाणी येते, गुरुदेवांची उपस्थिती पण सप्तम स्थानात आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश येऊ शकतं. त्यानंतरचा जो कालावधी आहे म्हणजे अष्टम स्थानात जेव्हा गुरुदेव जातील तेव्हा तुम्हाला 8वा गुरु सुरू होईल. 8व्या गुरुमध्ये विवाहाच्या कार्याला विलंब होतो. कार्य हाती घेतलेलं आहे पण ते मनासारखं न होणं असे काहीसे कुफळ मिळते. मग या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, दत्त उपासना करायची आहे. आता आपण उपासनेकडे वळूयात. सर्वात प्रथम दत्त उपासना तुम्हाला मे 2025 पासून करायची आहे, सातत्य ठेवायचं आहे. दत्त मंदिरात दर्शनास जाणे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करणे
किंवा दत्तात्रयाचं इतर अनेक मंत्र आहेत त्याचं नामस्मरण करणं, अशा काही गोष्टीतनं तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होईल. या नववर्षामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला राहुदेवांची कृपा पण प्राप्त करून घ्यायची आहे. शनी महाराजांची कृपा पण प्राप्त करून घ्यायची आहे. मग यासाठी तुम्ही काय करणार आहात? तर पिंपळाच्या वृक्षाला दूध अर्पण करायचे शनिवारच्या दिवशी आणि रोज जल अर्पण करायचं आहे. यामुळे काय होईल, की तुम्हाला पितृदोष जो आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही जे कार्य निश्चित केलेलं आहे, त्या कार्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी शनी महाराजांची आणि राहुदेवांची कृपा प्राप्त होईल. कारण राहुदेव, शनिदेव पंचमातनं गोचर करतायत. ज्यांना संतती इच्छुक आहेत, अशा दाम्पत्यांसाठी प्रॉब्लेम हा होतो, की तुम्हाला संततीबाबत काळजी चिंता वाढते. संतती सौख्य प्राप्त होत नाही, असे काहीसे कुफळ मिळते. ज्यावेळेस रवियुक्त, राहुयुक्त शनी महाराज येतात त्यावेळेस मग राहुयुक्त शनी महाराज येत आहेत म्हणून तुम्हाला एक कुफळ मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही उपासनेमध्ये राहा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत. त्या कालावधीमध्ये तुम्हाला नवग्रह मंत्रातील जप करायचा आहे, गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे. जसे शक्य होईल महिन्यातनं एकदा किंवा दोनदा तुम्ही करू शकता. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला राहुदेवांचं बळ प्राप्त होतं, शनी महाराजांची कृपा होते आणि कुठल्याही प्रकारच्या ज्या अडचणी तुम्हाला सातत्याने येत असतात त्या अडचणीतनं तुम्हाला बाहेर पडता येतं. तर आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण 2025 हे साल कसं राहणार आहे हे समजून घेतलं. कोणत्या महिन्यात विशेष काळजी घ्यायची, उपासना करायची हे समजून घेतलं. या पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 5 महिने अगोदर हा व्हिडिओ पाहताय, त्यामुळे नक्कीच तुम्हाला मे पर्यंतचा कालावधी संधीचा आहे. नवीन गोष्टी साध्य करणारा आहे. मग तुम्हाला त्यासाठी लागणारी उपासना काय करायची हेही आपण पाहिलेलं आहे. तर या पद्धतीने उपासनेत राहा, सेवेत राहा. नक्कीच तुम्हाला मनोइच्छित कामना पूर्ण करून देण्यासाठी स्वामींची कृपा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चॅनलला जाऊन भेट द्या. यावर अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत. दरमहा राशीफळ अपलोड आहे. तेही जाऊन समजून घ्या. इतरांपर्यंत ते पोहोचवा. तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे नक्कीच त्यांना सुद्धा 5 महिन्यानंतरचे काही अशुभ संकेत आहेत ते सुद्धा त्यांना प्राप्त होतील, माहिती होतील आणि त्या माध्यमातून ते सुद्धा सतर्क होतील. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.